आपली लाईफस्टाईल बॅड होते, मे बी आपली झोप पूर्ण होत नाहीये किंवा जंक फूड खूप खाण्यात आलं किंवा स्ट्रेस लेवल्स खूप वाढले, तर हे एंटायर गुड बॅक्टेरिया जे आहे ते कमी व्हायला लागतात आणि जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते वाढायला लागतात. तर ह्याचा एक्झॅक्टली परिणाम कसा होतो, तर फक्त आपल्या डायजेशनवरती नाही तर आपल्या मूडवरती, एन्झायटीवरती, जसं की डायबिटीज, पीसीओएस, थायरॉइड, ह्या सगळ्याचं लिंकेज त्या गट हेल्थ बॅक्टेरियावरती आहे. म्हणजे आपली स्किन हेल्थ कशी आहे, आपली हेअर हेल्थ कशी आहे, हे सगळं डिपेंडेंट असतं की तुमची गट हेल्थ कशी आहे. तर आपली जेव्हा गट व्यवस्थित असते किंवा ज्याच्यामध्ये आम्ही बायोसिस म्हणजे गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं आणि बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण कमी असतं, तेव्हा आम्ही बोलतो की ते सिम्बायोसिस मध्ये आहे पूर्ण. की जेव्हा तुमचे बॅड बॅक्टेरिया वाढतात, जेव्हा तुमचे पॅथोजन्स वाढतात, तेव्हा तुम्हाला मग इतर त्रास सुरू व्हायला सुरुवात होते. इनडायजेशन होतं, ऍसिडिटी होते, ब्लोटिंग होतं. आहाराने आणि लाईफस्टाईल चेंजेसनी गुड बॅक्टेरियाचं प्रमाण असतं ते तुम्ही वाढवू शकता.